गुड मॉर्निंग दोस्तो. आता आपल्या घरावर स्लॅब पडलेला आहे आणि आपण रुफान सिमेंट वापरलेलं आहे. परत VXI खडी वापरलेला आहे. परत VXI खडी, परत M-सॅन्ड वापरलेला आहे. तरी मला काय म्हणायचं आहे की स्लॅब भरताना आपण स्वतः समोर राहावे. कारण कसं ते मशीनवाले असतात ते कमी खडी वापरतात, त्याच्यामुळं आपला स्लॅब कधीही लिकेज होऊ शकतो. ह्याची काळजी आपण करून घ्यावी लागते. आणि परत 16 ते 21 दिवस हे आळे बनवून त्याच्यामध्ये पाणी कंटिन्यू सोडावं लागते स्लॅब झाल्यानंतर. कारण जेणेकरून आपला स्लॅब मजबूती होईल आणि परत कुठेही लिकेज राहणार नाही. कारण पाणी भरपूर सोडल्याने स्लॅब आपला मजबूत होतो. आता मी सध्याला तर मी आता 15-16 दिवस झालं पाणी फुल सोडतो आहे. कारण आता माझा स्लॅब एकदम मजबूत दिसतो आहे. त्याच्यामुळं कृपया ही व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की स्लॅब भरताना आपण स्वतः समोर राहून स्लॅबचं काम करून घ्यावे. कारण पुन्हा होणार नाही. ओके, थँक्स.